त्यांचा आभार असेल. वन मॅन आर्मी अशी भूमिका अदा करत त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि आता बक्षीस वितरण समारंभाकडे जाणार आहोत आपण. तत्पूर्वी मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी जरूर करणार आहोत. सध्या फायनल मॅचचा याआधी मॅन ऑफ द मॅच आपण देऊन टाकूया. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय खेळाडू मिहीर याला. मिहीर इज द मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पाहुणे मंडळी या ठिकाणी सज्ज आहेत. तुम्ही बघू शकतायत मिहीर ठरतो या मॅचचा हिरो ज्याने 3 विकेट मिळवल्यात फायनल मॅच मध्ये. मिहीर त्या ठिकाणी येतात आमच्यासोबत जोडले जात आहेत. खूप सुंदर असे क्रिकेटचं आयोजन केलं होतं या स्पर्धेसाठी आणि बऱ्याचशा व्यक्तींना भेट दिल्या. त्याचबरोबर स्नेहल नांगरे पाटील मॅडमने सुद्धा भेट दिली होती कालच्या दिवसात. त्यांनी या स्पर्धेकरता रोख रक्कम 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलं आहे. त्यांचा आम्ही आभार मानतोय. स्नेहल नांगरे पाटील मॅडमचा आम्ही आभार मानतोय. कालच्या दिवसात ते उपस्थित झाले होत्या. आता आपण स्वागत आणि सन्मान करून घेऊया. स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. मी विनंती करतो सागर गुरव यांना सुद्धा आपण अतिथी कक्षामध्ये बसा, विराजमान व्हा. किशोर गुरव यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा विराजमान व्हा. मित्र परिवार सुद्धा या ठिकाणी आहेत. RK यांचे चनक पोईर, प्रशांत म्हात्रे, निशांत म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहिलं. डे 1 मध्ये 1 तारखेला आपण पाहिलं होतं क्रिच 11 मेरा रोड टीमला. ते सुपर 3 मध्ये पोहोचणारी पहिली टीम होती आणि कालच्या दिवसामध्ये हासोबा स्पोर्ट ज्युनियर टीम हे सुपर 4 मध्ये पोहोचणारी दुसरी टीम ठरली आणि आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये सुपर 3 मध्ये पोहोचणारी जी तिसरी टीम होती ती तिसरी टीम आपण पाहिली. त्याने सुद्धा चांगलं प्रदर्शन केलं आणि तिसरी टीम होती फ्रेंड्स 11 हाडा पॅकर्स चंद्रपाडा. त्या टीमला आपण पाहिलं. महेंद्र या ठिकाणी राजवर येतील. स्वागत आणि सन्मानाचा कार्यक्रम पार पडतोय आपण. ते तुम्ही बघू शकतायत या स्पर्धेसाठी रोख रक्कम 15,000 रुपये जे पहिलं पारितोषिक होतं ते पारितोषिक देणारे स्नेहल नांगरे पाटील मॅडम उपस्थित झालेत आणि त्यांच्यासोबतच अंजली मॅडम सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेल्या आमच्या पाहुण्यांचं. सर्वप्रथम आपण सत्कार या ठिकाणी करूया, स्वागत आणि सन्मान करूया. RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, युवा समाजसेवक ज्यांनी आज बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर भेटी सुद्धा दिल्या असतील, परंतु खेळाव्यतिरिक्त इतर सर्व जे कार्यक्रम आहेत, सामाजिक उपक्रम आहेत त्याच्यामध्ये नेहमीच त्यांची उपस्थिती दर्शवत आहेत. चांगलं काम ते करत आहेत. RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक नचिकेत शरद भाई यांना विनंती करतोय आपण RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजित किनी साहेबांचा स्वागत आणि सन्मान करावा. मायेची ऊब देणारी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. हे तुम्ही बघू शकतायत युवा समाजसेवक, चांगलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. सर्वांनाच एकत्रित घेऊन जाण्याची त्यांची एक वेगळी टप आहे आणि खऱ्या अर्थाने आकर्षण ठरलंय RK म्हटलं तर. आणि त्यांच्या सौजन्याने एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण RK ट्रॉफी बघणार आहोत येणाऱ्या
3 एप्रिल ते 7 एप्रिल मध्ये त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. महाराष्ट्रातील ते सुद्धा आता प्रसिद्ध झालेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आपण स्वागत आणि सन्मान करूया स्वर्गीय ओमकार वाडेकर यांचे पिताश्री हेमंत वाडेकर उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण फायनल मॅचचा टॉस केलाय. त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. हे मायेची ऊब देणारी शाल आहे. त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून यंजी नचिकेत घरत हे नाव त्या याच्या ठिकाणी आपण बघतो ट्रॉफीवर कोरले गेलंय, ते देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. ओमकार जरी आपल्यामध्ये नसला तरी त्यांचा बघा ना हसरा चेहरा आपल्याला लगेचच दिसतोय आणि त्यांचे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण मामाचा भाच्यांवर जास्त जीव असतो. 1 महिन्यापासून आपल्याकडून तो दूर गेलाय, आम्ही सुद्धा ओळखायचो त्याला. आणि त्यांचे मामा मंगेश यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. नक्कीच भाऊक देखील झालेत ते. आणि मात्र या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. मायेची ऊब देणारी शाल, सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आणि त्यांना सन्मानित केलं जाते. थँक्यू मामा, आपलं आभारी आहोत. त्यानंतर पुढील सन्मान चला सागर गुरव त्यांचा विशेष सन्मान करू. कारण की रोख रक्कम 5,000 रुपये या स्पर्धेकरता त्यांच्या माध्यमातून आले. याचे सागरजी गुरव डॅशिंग अँड डायनामिक. सागर गुरव डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. एक हसरा चेहरा आहे, मोटिवेट करतायत खेळाडूंना, मोटिवेट करतायत कॉमेंटेटर्सना आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय या अतिथी कक्षामध्ये. थँक्यू सागर गुरव. आणि त्यानंतर विशेष सन्मान स्नेहल नांगरे पाटील मॅडम आहेत, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक या स्पर्धेकरता रोख रक्कम देण्यात आले. दरवर्षी काहीतरी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मालिकेमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि पेशाने ऍक्टर देखील आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. मायेची ऊब देणारी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. नो डाऊट आज जर बघितलं तर त्यांचा चांगला सपोर्ट लाभला गेलेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणं कठीण असं आणि ऍक्ट्रेस स्नेहल नांगरे पाटील मॅडमचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर किशोरजी गुरव यांचा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करूया. किशोर गुरव सांगतात की आमचा नको, मात्र या स्पर्धेकरता पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले आमचे दिपेश पाटील प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. नॉनस्टॉप पंचिंगची कामगिरी पाहायला मिळाली. दिपेश पाटील यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. नाशिकला देखील चांगली अंपायरिंग केली. नाशिक रिटर्न आणि आर के एंटरप्राइजेसचे मालक रणजित दादा किणी यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते. दिपेश पाटील एकदा जोरदार टाळ्या. कोणतंही मानधन घेतलं जात नाही आपल्या स्पर्धेकरता आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम अंपायरिंग. जोरदार टाळ्या दिपेश पाटील. खऱ्या अर्थाने आज ज्यांचा बर्थडे आहे त्यांनी देखील जबरदस्त अंपायरिंग केली. आज बर्थडे असून सुद्धा त्या स्पर्धेला अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये, नाही तर बर्थडेला आपण आपल्या खास खास व्यक्तीसाठी भेटायला जातो कोणी वेगवेगळ्या ठिकाणी, मात्र तिथे न जाता बिप्लव यांचा विशेष सन्मान केला जाईल. हेमंत वाडेकर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी उरकून घ्यावा. तुम्ही बघू शकता बिप्लव यांचा आज वाढदिवस आहे. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या. जे काही संकल्प त्याने आखले असतील त्या संकल्प त्याचे पूर्ण हो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. बिप्लव पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा असतील. चला थँक्यू बिप्लव, हॅपी बर्थडे पुन्हा एकदा. आणि आता विशेष सन्मान चला यायचं संदीपजी गावण सरांनी पुढे. 3 दिवस या स्पर्धेकरता त्यांनी वेळ काढला. खऱ्या अर्थाने दुसऱ्या ठिकाणी स्पर्धा होती, मात्र आमच्या शब्दाला त्यांनी विनंतीला मान दिला. माकणे या ठिकाणी भव्य दिव्य स्पर्धा होती 1 लाखाची, मात्र तिथे न जाता आपल्या या स्पर्धेला ते आलेत. एकदा जोरदार टाळ्या संदीप गावण सरांकरता. आर के एंटरप्राइजेसचे मालक रणजित दादा किणी यांना विनंती करीन त्यांचा विशेष सन्मान. व्हॉइस ऑफ बाफाडे, नुसतं बाफाडे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी दौरे केलेत, आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुक्त केले असे एकमेव कॉमेंटेटर. एकदा जोरदार टाळ्या संदीप गावण सरांकरता.
आणि नेहमीच कधीच पैशासाठी कॉमेंट्री ते करत नाही. तर एक अप्रतिम व्यक्तिमत्व देखील आहे. थँक्यू संदीप गावंड सर, आम्हाला देखील त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळते. धन्यवाद अक्षयजी साटम. आणि आता आपण स्वागत आणि सन्मान करूया अक्षय साटम यांचा. अक्षय साटम म्हटलं तर आज एक वेगळी शैली, वेगळी डब. कारण मित्रांनो, आपलं प्रभुत्व निर्माण करावं लागतं आणि प्रभुत्व असं निर्माण करा की कुणाची कॉपी वाटली नाही पाहिजे. तसेच अक्षय साटम यांनी एक आपली स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्यामुळेच लाख मोळ्याच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांना आमंत्रण दिलं जातं. त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी आर.के. दादांसोबत मी नचिकेतजी गरज साहेबांना सुद्धा विनंती करतोय. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अक्षय साटम यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. थँक्स अक्षय. आज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आमच्यासोबत सुद्धा ते जुडले जात आहेत. अनेक येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक मोठ्या स्पर्धा आहेत, त्यामध्ये सुद्धा त्यांची चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल. वही आता आपण यूट्यूब खऱ्या अर्थाने TCP JTC आणि आपण एक वक्तव्य केले होते की प्राधान्य द्याल तर पहिल्यांदा आपल्या परिसरातील यूट्यूब चॅनलला प्राधान्य द्या. जसं तुम्ही वक्तव्य केलं होतं. आज 3 यूट्यूब चॅनल्स आहेत, मात्र TCP ह्याने आपली एक वेगळी छाप सोडली आहे. TCP चे प्रोप्रायटर या ठिकाणी महेंद्रजी भक्त नाहीत, परंतु मी विनंती करतोय अजय भारद्वाज यांना. अजय भारद्वाज या ठिकाणी उपस्थित आहेत. अजय आहेत. शुभम पवार यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. यूट्यूब चॅनल्स TCP यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. हेमंत वाडेकर साहेबांना विनंती केली आपण यायचं आहे. TCP हे नाव नाही, हे देखील ब्रँड आहे. क्लॅरिटी का बिग बॉस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि 2000च्या वरती 2K क्लॅरिटी या TCP चॅनलच्या एकदा जोरदार टाळ्या. आणि थँक्यू अजय भारद्वाज, आमच्या एका शब्दावरती हा चॅनल अंडरम मॅच कर. हॅलो 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 हॅलो. यूट्यूबचा स्वागत आणि सन्मान आपण बघितलाय. त्याच्यानंतर आमचे स्कोरर RJ एडिटर रोहित जयस्वाल यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. जर आमचा स्कोरर सक्षम असेल तर आमचं समालोचन सक्षमरित्या तुम्ही ऐकू शकताय. मॅन ऑफ गोल्डन फिंगर मिस्टर रोहित जयस्वाल यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. आणि नुसतं स्कोरर नाही तर RJ एडिटर या नावाने देखील प्रसिद्ध आहे. बऱ्याच रील्स व्हायरल होतात, कोणाच्या चौकार षटकार विकेट हॅट्रिकची. तर RJ एडिटर, जर तुम्हाला एडिटिंग देखील करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा. रोहित जयस्वाल यांच्याकरता जोरदार टाळ्या. नचिकेत भाई यांच्या शुभ हस्ते माहिती शुभ देणारी शाळ सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. थँक्यू RJ एडिटर. त्यानंतर आपल्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली या संपूर्ण स्पर्धेमध्ये, खऱ्या अर्थाने मंडप देखील त्यांचाच आहे, DJ देखील त्यांचाच आहे. तर यायचे त्यांचे प्रतिनिधी शक्ती. अप्रतिम हा मुलगा पाहायला मिळतो आणि नेहमीच हसरा चेहरा, शांत डोक्याने. DJ शक्ती यांची याची आपण सर्वांनी बघितली युक्ती, सो आपण त्याचा सन्मान करूया DJ शक्ती यांचा. आणि हा सन्मान करण्याकरता मी RK एंटरप्राइजेसच्या प्रोप्रायटर रणजित किनी साहेबांनाच विनंती करतोय. आपलं शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करूया. खऱ्या अर्थाने साऊंड सिस्टम जर योग्य असेल तर आपला आवाज सुद्धा आपण व्यवस्थितरित्या आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. अक्षय नक्कीच. शक्ती स्टुडंट देखील आहे कॉलेजचे, मात्र जसजसा वेळ मिळतो तसा ऑपरेटिंग वरती असतात. आता देखील दुसऱ्या मॅच वर ते जाणार आहेत हळदीला. त्यानंतर अजून चला मिकी माऊस दोघांनी यायचंय पुढे. एंटरटेनमेंट केला. मिकी माऊस इन द हाऊस. आणि ते आम्ही सांगणार नाही कोण आहेत मिकी माऊस, मात्र खरोखरच या स्पर्धेला 4 चांद त्यांनी देखील लावल्यात. त्यांचा एक पार्टनर गायब आहे, मात्र यायचंय पुढे. मिकीचा सत्कार केला जाईल.
चला आपण यायचंय. नचिकेत घरात भाईंच्या शुभ हस्तेच केला जाईल त्यांचा विशेष सन्मान. जोरदार टाळ्या. थँक्यू मिकी माऊस. चला या स्पर्धेचे मॅनेजर, टीम मॅनेजमेंट, एंट्री फीज जमा करणं. ऋतिक भोईर आपण या, त्यानंतर महेंद्र आपण या, आणि रोहित जाधव आपण सर्वांनी या. पूर्ण शिवतेज परिवार आपला विशेष सन्मान असणार आहे. चला या प्लीज या. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी झाली तर या व्यक्तींमुळे. चला यायचंय पुढे आपण. रमेश आपण देखील या. आणखी पाण्याची सुविधा खेळ पट्टीवरती नेणं आणि संपूर्ण योगदान त्यांचं देखील चांगलं राहिलंय. एकदा जोरदार टाळ्या या सर्वांकरता. यांच्यामुळेच ही स्पर्धा पार पडली. हे आहेत पडद्याचे मागचे कलाकार. अर्थातच अतिथी कक्षामध्ये बरेचसे व्यक्ती उपस्थित आहेत. मात्र आता या स्पर्धेच्या संदर्भात मी विनंती करतोय रोहित निकम यांना. रोहित निकम या ठिकाणी या स्पर्धेबद्दल बोलतील आणि त्याचबरोबर जे नचिकेतचे गरज भाई यांचं जे कार्य आहे त्या कार्याबद्दल आपल्याला अर्थातच त्यांच्या मुखातून आपण 2 शब्द जाणून घेऊया. रोहित. शाबास रोहित, यायचंय पुढे. रोहित. हसन या. हसन आणि रोहित दोघं बोलतील. नचिकेत भाईंविषयी एवढी चांगली स्पर्धा दरवर्षी. ओमकार विषयी सुद्धा. चला आपण त्या स्पर्धेचे शिल्पकार नचिकेत घरत यांचा विशेष सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. दरवर्षी वन मॅन आर्मी. रणजितदादा किणी यांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते आणि सर्व पाहुणे आहेत त्यांनी उभं राहायचंय. मॅडम आपण आलात तरी चालेल. हे सन्मान चिन्ह आपण दिलं तरी चालेल. स्नेहल मॅडम चला या. नचिकेत घरत यांचा विशेष सन्मान. थँक्यू नचिकेत घरत. चांगला प्लॅटफॉर्म आपण देतात. दरवर्षी असं चांगलं आयोजन तुमच्या माध्यमातून यशस्वीरित्या पार पडेल ही अपेक्षा. संपूर्ण दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. मात्र हसन या ठिकाणी तयार सलत. हसन यांच्या मुखातून अर्थातच आपण या स्पर्धेविषयी आणि जाणून घेतो. हसन या. मागच्या वर्षी मॅन ऑफ द सीरीज हा किताब मिळवला होता हसन यांनी. हसन, ये टूर्नामेंट आपको कैसा लगा और जो ऑर्गेनाइज किया गया है उसके बारे में, और जो हमारे बीच में अब नहीं रही है, जो हम देख रहे हैं ओमकार को, ओमकार अभी नहीं दिख रहे हैं हमको, इस टूर्नामेंट के बारे में क्या कुछ कहना चाहोगे? एक्चुअली बोलना चाहूँ तो ये टूर्नामेंट एक्चुअली वन मैन शो बोल सकते हैं इसको, क्योंकि किसी से कुछ मांगा नहीं हमने और जो भी सपोर्ट हमको मिला है हमारे नचिकेत भाई से मिला है। तो ये एक टूर्नामेंट हमारे नायगांव में ऐसी टूर्नामेंट होती है जो एक अलग नेक्स्ट लेवल पे होती है, और एक मैच होती है वो भावेश पुणेकर की जो टूर्नामेंट होती है। ये नायगांव में 2 ही टूर्नामेंट है जो बेस्ट लेवल पे खेला जाता है, और ये मैच खेलने के लिए बहुत से लोग ऐसे एक्साइटमेंट रहते हैं कि उनको ये मैच खेलने मिले। तो मैं बोलना चाहूँगा कि नचिकेत जो हमको सपोर्ट करता है और जो ये ऑर्गेनाइज करता है, वो वन मैन शो करता है, वो किसी से कोई सपोर्ट नहीं है, और हमारी सारी जो टीम है शिवतेज परिवार वो उसको पूरा सपोर्ट करता है हर एक चीज़ में। इससे हमें कोई कमी नहीं, और हम हमारे परिवार को कोई कमी होने नहीं देते। और जो SPL हमारा आ रहा है उसमें भी उसका पूरा का पूरा जो रहेगा उसका अकेले का रहेगा, और पूरा टीम हमारा जो परिवार है वो पूरा सपोर्ट में रहेगा। और
हो सकता है तो आप देख सकते हैं ऑनलाइन यूट्यूब पे हमारी जो SPL आने वाली है, जो हर साल होली पे होती है। थैंक यू। एक आखिरी सवाल रहेगा। ओमकार अभी हमारे बीच में नहीं है, लेकिन कुछ उसकी कुछ यादें हैं आपके पास? उसकी यादें बहुत सारी है, जैसे कि उसका बर्थ डेट और मेरा बर्थ डेट फर्स्ट में साथ में होता है, तो वो एक बर्थ डेट मुझे बहुत मतलब ये होगा, फील होगा कि वो एक नहीं रहेगा मेरे साथ। और लास्ट टाइम हमने साथ में बर्थडे हम लोग ने पूरा परिवार ने सेलिब्रेट किया था, इस बार नहीं रहेगा तो वो मेरे जब भी बर्थ डेट आएगा मेरा, वो मुझे याद आएगा कि वो नहीं है। और जब जैसे मेरे साथ मैंने देखा वो चीज़ सब कुछ फेस किया वो सारी चीज़ें, तो मुझे बहुत हर्ट हुआ कि एक झटका लगा कि वो ऐसा सुनाई दिया मुझे। तो आज मेरे साथ नहीं है तो एक होता है, वो हर्ट होता है, बट क्या कर सकते हैं, वो एक लाइफ का पार्ट है, जाना तो हर किसी को है, तो वो झेलना ही पड़ेगा ज़िंदगी में। बट दुख तो बहुत रहेगा हमको जाने का। थँक्स हसन. काय अपेक्षा नव्हती, पण खूप सुंदररित्या आपण या ठिकाणी वक्तव्य केलं, ते म्हणजेच स्वर्गीय ओमकार वाडेकर यांच्याबद्दल. आणखीन कोणी इच्छुक आहेत का बोलण्याकरता काही? अक्षय, आपण लगेचच पुढील कार्यक्रमाकडे वळूया. चला, आता ज्या आयोजकांनी काढलंय ते आमच्यापर्यंत दिलंय आणि जे स्क्रीनवरती देखील आपण शो अप करणार आहोत. चला, जे आमच्या आयोजकांनी ठरवलंय त्याच्यावरतीच आम्ही फोकस करणार आहोत. जाऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? रणजित, सोहल, अक्षय साटम, केसर आणि इथून हसोबा टीम. दोनच टॉपला होते प्लेयर, एकाने 8 एकाने 6, आणि तो आहे हार्दिक नाही तर आहे वन अँड ओनली सोहल यादव, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. खऱ्या अर्थाने 8 विकेट्स घेतल्यात आणि आम्ही देखील त्याच लेवलला होतो, मात्र सोहलने जबरदस्त गोलंदाजी केली आणि हा ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. परंतु थोड्या वेळापूर्वी तो जखमी होता, आता चांगल्या दमाने तो येतोय इथे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की लंगडत लंगडत चालत होता आणि आता मात्र फिट होऊन आलाय. कंटिन्यू मॅच खेळला, त्या कारणास्तव तो प्रेशर होता आणि त्या प्रकारे इंजरीने त्रस्त होता. आता आमच्या फिजिओने त्याला ठीक केलंय. चला, द्यायचंय बेस्ट बॉलरची ट्रॉफी. हेमंत वाडेकर साहेबांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. मला वाटतंय खूप दिवसानंतर सोहेल जखमी शेर होता, मात्र जखमी शेरने वार केलाय आणि त्यांच्याकरता कॅश प्राइज देखील आहे शिवतेजच्या माध्यमातून. सोहेल, सोचा था आपने कि बेस्ट बॉलर आपकी चॉइस होगी? तो सर्व लँग्वेज बोलतो. नाही विचार केला. कसं वाटलं सोहल, तुमची टीम चांगला परफॉर्मन्स राहिला आज, सर्वांची चांगली युनिटी दिसली अंडर क्रिकेटमध्ये? हा, चांगला तो वाटलाच. कारण की मी ग्राउंडमध्ये भांडण केली, मला 2 ओव्हर पाहिजे तेव्हा मी सक्सेस झालो. नक्कीच, कारण की माझी पहिली ओव्हर चांगली पडत होती, मात्र त्याने जिद्दीने 2 ओव्हर घेतल्यात आणि आमच्या टीमने देखील त्याला 2 ओव्हर दिल्यात. म्हणून एकदा जोरदार टाळ्या सोहल करता. कॉंग्रॅच्युलेशन. संतोष भांडवळकर या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सुद्धा एन्जॉय करतायत. प्रशांत म्हात्रे यांना सुद्धा एन्जॉय करतायत आणि खुश आहेत. एकूण जो परफॉर्मन्स आपण बघितलाय टीमचा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एक कॅच घेतला तर कोण बेस्ट फिल्डर बनत नाही, हे देखील ठाऊक आहे. तो आहे वन अँड ओनली मिहीरच आहे. यायचं मिहीर, कारण की जबरदस्त फिल्डिंग पहिल्या दिवसापासून पाहिले त्याची. मिहीर, चला द्यायचे ट्रॉफी उत्कृष्ट फिल्डर
ओमकारचे मामा मंगेशी यांच्या शुभ हस्ते आपण हा उत्कृष्ट फिल्डर बेस्ट फिल्डर ही ट्रॉफी त्या ठिकाणी देतो त्या खेळाडूला. कॅच ऑफ द डे आजच्या दिवसातील एक अप्रतिम झेल त्यांनी टिपलाय आणि त्यांच्याकरता लांबचं cash prize अंतर, देखील आहे. त्यांनी त्या ठिकाणी कापलं होतं आणि तो अंतर कापून कुछ तो बोलना पडेगा इधर अभी. लास्टला पॅकेज कमी केला जाईल. मराठी हिंदी कोहली काय बात आहे. मग कसं वाटलं एकंदरीत, कुठे अशी स्पर्धा बघितल्या का बेस्ट फिल्डरचा किताब असतो? ट्रॉफी तुम्हाला मिळाली, मात्र या आधी असा चांगला परफॉर्मन्स कधी दिला होता? हा दिला होता मीरा भाईंदर प्रीमियर लीग मध्ये. बस त्याच्यानंतर या फर्स्ट टाइम भेटले ही ट्रॉफी नंतर. वाटलं होतं तुम्हाला बेस्ट फिल्डरची ही जी आकर्षक ट्रॉफी आहे ते मिळेल असं? नाही, ट्रॉफीसाठी तर धावलो नव्हतो, टीमसाठी ती कॅच पकडायची होती, धावत गेलो, भेटली. क्या बात है, वेल डन, वेल प्लेड. बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट की बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट निखिल सुद्धा आहे त्या रेस मध्ये. निखिल की जुगल, अक्षय साटम. दिवेश की जुगल, असोबा टीम. दिवेश नाही तर जुगल आहे चंद्रपडाचा बाहुबली. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 108 धावा 32 बॉल मध्ये आणि काय एव्हरेज राहिलाय 54चा, 337चा स्ट्राईक रेट. या मैदानावर षटकार मारणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही आहे आणि एवढ्या धावा पहिल्यांदाच कोणीतरी केल्यात या मैदानावर. लगातार 5 बॉल मध्ये 5 षटकार ठोकलेत त्याने आज. वेल प्लेड, वेल बॅट. 32 बॉल मध्ये 108 धावा त्याने बनवल्या. षटकारांची आतषबाजी त्याने केली. रणजित दादा किनी यांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायचा आहे. त्यांचा देखील आवडता प्लेअर आहे आमचे जुगल पाटील. वन अँड ऑनली चंद्रपडाचा बाहुबली ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. आणि आज चांगला परफॉर्मन्स राहिला. हायेस्ट विकेट टेकर, बेस्ट बॅटर, हायेस्ट रन या संघाला मिळाला आहे जुगल पाटील. कॅश प्राइज देखील आहे तुम्हाला. कसं वाटलं एकंदरीत जुगल, ज्या पद्धतीने आज खऱ्या अर्थाने बॅटिंग झाली, जुना संघ दिसला आणि तो खेळ राहिला? आज खेळायचं होतं. खूप वर्षानंतर आमची टीम खेळली होती. रॉकस्टार बॉईज, सिद्धिविनायक, परत साई स्पोर्ट सर्वजण खेळले होते. त्याच्यामुळे माझ्या टीमने भरोसा दाखवलेला तर खेळलो चांगलं. इतके लांब लचक षटकार तुझ्या बॅटीतून येते, त्याचं रहस्य काय आहे? काय नाही, पहिल्यापासून असंच खेळतोय. प्रॅक्टिस चांगली आहे त्याच्यामुळे. आणि नक्कीच अजून इंट्रा टाकल्या पाहिजे का तुमच्या संघाने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये? इंट्रा टाकल्या तर नक्कीच खेळणार, टाकतील पण पुढे. काय बात आहे. आणि तुमच्या हाड्या पॅकर विषयी काय म्हणाल, ज्या भरपूर खर्च केला त्यांनी आज? त्यांनी चान्स दिला तेव्हा खेळायला भेटलं आणि जिंकलो पण. आणि पुढे पण तो टाकेल इंट्रा सर्व. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या जुगल पाटील करता. हा ठरला बेस्ट बॅटर. चला, डिसिप्लिन टीम, शिस्तबद्ध संघ. काही घटना अशा घडल्यात की काही संघांनी तो डिसिप्लिन दाखवला नाही, मात्र वेळेवर येणं, हँडशेक करणं, त्यानंतर चांगला क्रिकेट देखील दाखवला आणि महत्वाचे बाब सेमीफायनल पर्यंत तो संघ पोहोचला. एकच असा संघ ठरलाय, तो आहे जय सेवालाल पालनापाडा टीम.
शेवटला आम्हाला निराश केला होता या संघाने, मात्र त्या संघाला बरोबर खेळ दाखवला होता. आलेला आहे त्यांचा कॅप्टन या नचिकेत घरत, ते देखील बेस्ट फिल्डर आहेत आणि म्हणूनच त्यांच्या शुभ असते बेस्ट डिसिप्लिन टीम. शिस्तबद्ध संघाकरता जोरदार टाळ्या. कमी प्रमाणात अशा ट्रॉफ्या पाहायला मिळतात तुम्हाला स्पर्धेमध्ये. त्यानंतर खऱ्या अर्थाने आज 2-3 वर्षानंतर हा संघ खेळलाय आणि नुसता खेळला नाही तर नायगाव पूर्वपट्टीच्या 8 संघांना धूल देखील चाटलं या संघाने. आज जबरदस्त खेळ राहिला, चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग आणि एकानेही आज असं लुझिंग पणा दाखवला नाही असा एकमेव संघ हाडा पॅकर चंद्रपाडा, सिद्धिविनायक चंद्रपाडा, रॉकस्टार सर्व नावं एकत्र आहेत, मात्र यायचे सर्वांनी या ट्रॉफीचे खरे हकदार ठरलेत. क्रमांक 3 कॅप्टन स्वतः या ठिकाणी गेलेत, सर्व टीमला अक्षय साटम गेलेत. आकर्षक ही ट्रॉफी आहे आणि रोख रक्कम या तृतीय क्रमांकाकरता 5,777 रुपये आणि 777 म्हटलं तर नचिकेतची घरत यांच्या गाडीचा क्रमांक आहे. हे थर्ड प्राइज आहे 7,777 रुपये. मला वाटते कॅश प्राइज नको आहे या टीमला. फ्रेंड्स 11 हाडा पॅकर चंद्रपाडा टीम ठरते या स्पर्धेची श्रद्धांजली चषकातील तृतीय विजेता आणि रोख रक्कम मला वाटते नको त्यांना. मी विनंती करतोय RK नचिकेत घरत साहेबांना प्लीज आपण ती जी रोख रक्कम आहे ती वितरित करावी. हे तुम्ही बघू शकतायत तृतीय क्रमांकाची रक्कम 7,777. पॅकर्स म्हणून प्रथमेश खूप चांगलं काम केलं. हाडा या नावाने प्रसिद्ध तुम्ही आहात, मात्र हाडा नाव नेमकं कुठून आलंय? आपल्या चंद्रपाड्याच्या गावातून नाव प्रसिद्ध झाले आणि धन्यवाद बोलले माझ्या टीमला, त्यांनी चांगला खेळ दाखवला. असंच खेळत राहिले तर मी पुढे सुद्धा त्यांच्यासाठी सहकार्य करीन आणि सगळंच काही करीन. आणि माझ्या सोबतीला राहणारे माझे बेस्ट फ्रेंड म्हणजे अक्षयजी साटम, त्यांनी मला सल्ला दिला का तू असं पुढे सगळ्यांसाठी करत राहा आणि तू पोरांना बघत राहा. तर मी बघण्याचा प्रयत्न करतोय. ही जी ट्रॉफी आहे ही अक्षय साटम यांच्या घरी जाईल की तुमच्या घरी जाईल? तोही घर माझाच आहे ना माझंही घर त्यांचंच आहे, म्हणजे दोन्ही घरात राहिली तरी काही हक्क नाही. दोन्ही आन्सर एकच झाला की अक्षय साटमच्या घरी जाईल. तोही घर माझाच आहे आणि हा घर देखील माझाच आहे. मात्र ही खरी ट्रॉफी त्यांच्याच घरी जाणार आहे, ती गेले. कॉंग्रॅच्युलेशन. चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण बघितल्या त्या हाडा यांच्या. ट्रॉफी गेलेली आहे. आता द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत. चला रनर अप उपविजेता, जबरदस्त खेळ राहिलाय. टीम हसोबा स्पोर्ट जुचंद्र यायचं आपण. जबरदस्त अंकित, सौरभ, त्यानंतर दिवेश, मार्मिक, बंटी. नावं घ्यावी तेवढी कमी आहेत. सर्वांनी आले तरी चालतील, कॅप्टन्स आले तरी चालतील. या सर्व टीमने या ठिकाणी या. आणि या व्यतिरिक्त आपण बघतायत आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी येतील. द्वितीय क्रमांकाची रक्कम जर आपण बघितली तर रोख रक्कम आहे 8,777 आणि आकर्षक अशी श्रद्धांजली ट्रॉफी तुम्ही बघताय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते हसोबा स्पोर्ट्स जुचंद्र टीमला. कॉंग्रॅच्युलेशन. रनर अप ठरला आहे तो म्हणजे हसोबा स्पोर्ट जुचंद्र. रोख रक्कम या संघाला देण्यात येईल 8,877 आणि एक आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आपण बघू शकतायत सर्व दृश्य. कॅमेरामॅन हे संपूर्ण दृश्य कैद करतायत. आणि आता वळणार आहोत प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीकडे. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत. त्या अगोदर सिरीज कॅन्सल केली आहे आयोजकांनी. नुकताच माहिती मिळाली होती सिरीज कॅन्सल केली कारण जी ट्रॉफी होती ती ट्रॉफी इथून गायब झालेली आहे. सीरीजची ट्रॉफी है किधर है? हाँ वो क्या है ट्रॉफी है यहाँ पे. अक्षय म्हणजे आता सिरीज असेल आता.
असं नायगाव मध्ये कधीच घडणार नाही की सिरीज नसेल. चला मालिका वीर केसर, केसरचं नाव आहे. त्यानंतर जुगलचं नाव आहे, दिवेशचं नाव आहे, रणजितचं नाव आहे आणि आमचं नाव आहे. कारण की बोलणारे देखील आम्हीच आहोत. जबरदस्त खेळ राहिलाय. अष्टपैलू खेळी ज्याने केले त्याला दिला जाणार आहे ही सिरीज. आणि ज्या आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत हे रेकॉर्ड्स त्यांनी पोचवलेत. ज्याने घेतल्यात 3 कॅचेस, गोलंदाजी करताना 6 विकेट्स, बॅटिंग करताना 60 धावा. काय केसर तुम्ही असं केलंय? तर केसर इथे साईडला झालाय. जुगल पाटील तुम्ही केलंय तर नाही. आणि निखिल पाटील आज आले होते, मात्र वन अँड ऑनली ज्याच्या आसपासही कोणी नव्हता, एकमेव असा खेळाडू ठरलाय. नाव आहे केसर नाही तर दिवेश ठरलाय मालिकावीर. दिवेश ठरलाय. एकदा जोरदार टाळ्या. सॉरी केसर, मात्र सस्पेन्स होता भरपूर. दिवेश कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव आहे. ओरम असू दे किंवा अंडरम, काय जबरदस्त. दिवेश थांबायचंय. कसं वाटलं? दरवर्षी तुमचा संघ खेळतो या मैदानावर मोठमोठ्या स्पर्धा, आतापर्यंत सेमीफायनलला पराभव झाला होता आणि तुझं योगदान चांगलं राहिलंय, त्यामुळेच संघ रनर अप ठरलाय आणि मालिकावीर देखील तुला मिळलाय. काय म्हणशील? खूप खुश आहे खूप. पहिल्यांदाच आम्ही जिंकलोय, पहिल्यांदाच अंडरमध्ये, नाही तर आम्ही सेमीफायनलच हरतो नेहमी. आणि फायनल खेळायला पण आम्ही आलो नसतो इकडे, आम्ही तिकडे पांजूला सेमीफायनलला हरलो म्हणून यायला जमलं इकडे. आणि एकंदरीत कसं वाटलं हे आयोजन नियोजन? चांगलं ब्लॅक सर्व पाहायला मिळालं, कटआउट्स, बॅनर, संपूर्ण पडदा आणि एकंदरीत भव्य दिव्य ट्रॉफीज. वन मॅन आर्मी नचिकेत घर त्यांचं कसं कौतुक करशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे, खेळायला पण मजा आली. अंडरम मॅच कधी 6 ओव्हर खेळायला जास्त भेटत नाही, पण या ग्राउंडवर खूपच आता अंडरमच्या चांगल्या चांगल्या मॅचेस होत आहेत. नचिकेत भाई यांचं सेकंड टाइम आम्ही खेळतोय. आयोजन होतं, नेहमी भरत राहा, आम्हाला पण खेळायला संधी भेटेल. क्या बात आहे. दिवेश करता जोरदार डाला. दिवेश ठरला या स्पर्धेचा हिरो, मालिकावीर. आणि यायचं आहे मीरा रोड टीम. मला वाटतं आज काल खेळलेले खेळाडू त्यांचे आले नाही. आज काही संघ मला वाटतं तिकडे जिंकल्यात, त्या कारणास्तव जे पुढे जे बॅटर बॉलर होते ते तिथे स्टॉप झाले आणि आजचा परफॉर्मन्स तेवढा प्रत्येकाने सर्वांनी चांगला योगदान दिला. मात्र तुम्ही विनर आहात आणि सर्वात मोठी ट्रॉफी ही तुमच्या. यायचंय नाव कोरलंय या श्रद्धांजली चषक 2024 वरती. वन अँड ऑनली क्रिस 11 मीरा रोड. 1-1 लाखाच्या स्पर्धा अंडरम बॉक्स खेळल्या जातात आणि तिथे नेहमीच विनर संघ असतो, तर इथे कसा कमी पडेल? एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या या संघाकरता. चॅम्पियन, लेट्स प्ले चॅम्पियन सॉन्ग. हॅलो, चॅम्पियन, थँक्यू. मीरा रोड टीम आपला आभारी आहोत. आणखीन काही स्पर्धा आहेत, त्या स्पर्धा थांबायचं. रॉकस्टार बॉईज आणि सिद्धविनायक आम्ही देखील येणार आहोत. चला, ही स्पर्धा प्रतिमरित्या बहरली गेली, एकही वादविवाद दिसला नाही. वन मॅन आर्मी नचिकेत घरात बाईंचं कौतुक. आभारी आहोत आम्हाला कॉमेंट्रीची संधी दिल्याबद्दल आणि चांगलं आयोजन तुम्ही केलं. असंच आयोजन दरवर्षी व्हावं ही आई चंडीके चरणी प्रार्थना. ही स्पर्धा सर्व प्रेक्षकांचं आभारी आहोत, तुमच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. सर्व आयोजकांचं, TCP लाईव्हचं आणि आमच्या कॉमेंटेटर संदीप गावण सरांचा देखील आभारी आहोत. ही स्पर्धा इथेच समाप्त झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय क्रिकेट. थँक्यू. सिगरेट दे रे का ते गाणी घाल तुझे. हॅलो, हॅलो.
हॅलो